येस, नमस्कार मित्रांनो. कसं काय चाललं आहे आपल्या सर्वांचा नेहमीचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे काय, राईट करताय ना, करायलाच पाहिजे. आज तुमच्यासाठी घेऊन आलेलं एक परत एकदा नवीन एक मोठं ब्लॉग. म्हणजेच खूप दिवसापासून आपण ज्या गोष्टीचा विचार करत होतो की जाणार आहोत, आपण गावी जाणार आहोत, तेच म्हणजे शिमग्यासाठी फायनली गावी निघालेलो आहे मी. आज आहे मित्रांनो 1 मार्च. अनफॉर्च्युनेटली मला काल निघता नाही आलं. 28 तारीख जसं की प्लॅन होतं माझं, शनिवारी निघायचं होतं, बट कॉलेज वगैरे असल्या कारणास मला नाही निघता आलं. आणि तुम्हाला माहितीच आहे की मी फायनल इयरला आहे, सो मला सुट्ट्या वगैरे नाही भेटत, म्हणजे सुट्ट्या नाही काढता येत जास्त. आणि कॉलेज पण आत्ताच चालू झालं आहे. बघितले, हे असे ट्रकवाले असतात, सिग्नल नाही देत, काय नाही देत, डायरेक्ट गाडी घालायची. एक तर हे स्वतः कधी सुधारणार नाही, दुसऱ्यांना पण मारतील. तेव्हा ह्या कारवाल्याने सिग्नल दिला. ओव्हरटेक करताना यार कधीतरी सिग्नल द्या, लेन चेंज करताना तरी, खास करून ट्रकवाल्यांसाठी. सो तेच की नाही निघता आलं मला. सो आज आपण निघतो. 1 मार्च वाजलेले आहेत 12:30. मॉर्निंगपासून कामं होते, भावा पण सोबत आहेत, त्यांना पण काही कामं होती, त्याच कारणास्तून नाही लवकर निघालो. सो आता निघतो आहे. 3पर्यंत पोहोचू असा अंदाज आहे माझा. ट्रॅफिक वगैरे चेक केली तर नागोठणे माणगावला वगैरे ट्रॅफिक दाखवते. आय होप ट्रॅफिक नसेल, कारण की आपण लास्ट 15 दिवसाआधीच गावी गेलेलो. त्या टायमाला एवढी आपल्याकडे ट्रॅफिक भेटली नव्हती. थोडीफार जेव्हा आपण इंदापूर क्रॉस करतो त्यानंतर आपल्याला थोडी माणगावच्या रोडला ट्रॅफिक होती. आणि आता तुम्हाला माहीतच आहे, शिमगा म्हटल्यावर कोकणात किती लोक तरी जातात. आता त्या दिवशी रिसेंटली एक मी रील बघत होतो. त्या रीलमध्ये एक व्यक्ती दुबईवरनं येतो आहे, म्हणजे दुबईला तो वर्क करतो. त्याला दुबईवरनं तो सुट्टी काढून शिमग्याला का फक्त जातो आहे. विचार करा, दुबईवरनं लोक येतात. म्हणून त्यातली एक गोष्ट मध्ये काय वाटली की तो व्यक्ती दुबईवरनं मुंबईला 2 तासात येईल, बट मुंबईवरनं परत त्याला रत्नागिरी किंवा कोकणात जायचं म्हटलं तर त्याला 4 ते 5-6 तास लागतील. बात तो सही आहे. विचार करा, दुसऱ्या देशातनं व्यक्ती 2 तासात पोहोचतोय, बट आपल्या इथूनच. म्हणजे ते अरे भाई सा. मित्रांनो, ह्या गोष्टीचं मी बिलकुल समर्थन नाही करत. किती रिस्की आहे यार, विचार करा ना यार. ती एंटॉर आहे, हा राईट, एंटॉर काय ना, एंटॉर्कच बोलतात. काही प्रोनाऊन्सिएशन चुकत असेल तर मला नक्की सांगा. एंटॉर्क सारखी गाडी यार, त्यात ट्रिपल सीट चाललेत यार. लोक जीवाचा खेळ करतात यार. फक्त काय झालं, काय विषय, म्हणजे कार नाही आहे ना यार ती. तुम्ही असे 3-3 आणि ऑफकोर्स ते लोक गावी चाललेत. जेवढं सामान बघतोय ना त्यावरनं 101% ते लोक गावी चाललेत. रिक्स नका घेऊ यार, जीवाचा रिक्स नका घेऊ बिलकुल. आणि मेन म्हणजे तिघांपैकी कुणीही हेल्मेट नव्हतं घातलं. लोकांना का अजून हेल्मेट वगैरे ह्या गोष्टीचा विचार नाही तर मित्रांनो मला तेच समजा. आय होप तुम्हाला आवाज वगैरे पण नीट येत असेल. येस, पहिली आजची लालपरी दिसलेली आपल्याला. आणि बेसिकली शिमगा म्हटल्यावर मुंबईतली खूप लोक निघतात गावी. आणि आज संडे आहे, 1 मार्च म्हणजे संडे आज. तर सो मला असं वाटतं की शुक्रवार शनिवारमध्येच खूप लोक गावी गेलेली आहेत. आज ज्या लोकांना सुट्टी आहे ते आज निघतात संडेला. आणि ज्यांना बोलतात ना खूप कमीच सुट्टी नाहीच भेटत, मुश्किल आहे, खूप पॉसिबल नाही आहेत, पण तरी पण त्यांना गावी जायचं आहे, तर ते उद्या मॉर्निंगला किंवा दुपारी वगैरे निघते. जेणेकरून तुम्हाला माहिती असेल आपलं जे होळी दहन होतं आहे ते रात्री 12च्या नंतर, पौर्णिमावर डिपेंड करतो, त्यानंतर रात्री 12च्या नंतर किंवा 12 आधी त्यानुसार होतात. आता हा पट्टा तर बघा, आपल्याला हा पट्टा तर सध्या तरी खाली भेटेल. पुढची गोष्ट कशी आहे ते लेट्स होप बघू आपण कुठून काय ते काय गोष्टी आहेत ते कशा ते समजेलच आपल्याला. बेसिकली आता पेन मी पार केलेलं आहे. पेन जाऊन अराउंड 10 ते 15 किलोमीटर झालेत. हेच सांगायचं होतं की ट्रॅफिक नाही आहे आता सध्या तरी, ट्रॅफिक नाही आहे, कारण की रोडवर बघाल ना तर गाड्या आहेत पण कमी प्रमाणात आहे. असं बोलता नाही येणार की खूप गर्दी वगैरे आहे. आणि हे प्रश्न कसा आहे की तुम्हाला माहीतच असेल की मुंबई गोवा हायवेला ह्या पट्ट्यामध्ये कधी कधी गाड्या कमी दिसतात, पण आपल्याला पुढे जाऊन नागोठणे माणगावला एवढी ट्रॅफिक, भयंकर ट्रॅफिक असते ना, त्या गोष्टीचा विचार पण नाही करू शकत. आता इथे बघा तुम्ही, आता हा तुम्हाला रोड दिसतो अराउंड 100-200 मीटर तुम्हाला क्लिअरच दिसतो, पुढे पण क्लिअरच आहे. ह्याचा अर्थ बोलू नाही शकत की आपल्याला पुढे जाऊन ट्रॅफिक भेटेल नाही भेटेल ते. आणि कसं आज रविवार आहे, रविवार असल्या कारणास्तव कसे लोक मॉर्निंगला पण खूप लोक निघालेली आहेत आणि काही लोक संध्याकाळी 4च्या दरम्यान वगैरे निघतात.
मॉर्निंगला सहसा कोण निघतो माहिती आहे, जे रत्नागिरी पुढे राहतात, रत्नागिरी काय बोलतात चिपळूण, कणकवली, जे लांबचे पल्ल्याचे रस्ते आहेत ते लोक मॉर्निंगलाच निघतात, जेणेकरून ते संध्याकाळी वेलेशात पोचतात ते लोक. त्यांच्याकडे कार वगैरे तर ते कधी पण निघू शकतो, त्यांचा काही प्रश्न येतच नाही. आणि आपण जे 12 वाजता निघालो 3ला पोचू सुद्धा. देवाच्या दयेने आपला गाव जवळ आहे. येणाऱ्या साईडला तर काय ट्रॅफिक नाहीच आहे, फक्त जाणाऱ्या साईडला तर बऱ्यापैकी आहेत गाड्या. आणि हा दरवेळेला पण जसं बोलल्याप्रमाणे की एसट्या काय माहीत खूप गायब झाले, तो एस टीच दिसत नाहीत. एस टी संपावर आहे काय, कुणाला काय आयडिया असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा मित्रांनो यार, थँक्यू फॉर काय बोलता त्याला, मीच बोलून विसरलो. हां सॉरी, आठवलं. थँक्यू मित्रांनो, एवढं प्रेम दिल्याबद्दल. आपल्या लास्टच्या ब्लॉगवर तुम्ही जेवढं प्रेम दिलं आहे ना, आपल्या चॅनलवर जी हायेस्ट व्ह्यूविंग व्हिडिओ आहे ती मी वरती व्हिडिओ टाकेल लिंक, ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी नक्की बघा. मला खूप आवडलं, त्यात लोकांनी कमेंट्स केले, लाईक केले, खूप लोकांनी शेअर केलेत व्हिडिओ. असं खूप बरं वाटतं जेव्हा मोटिवेशन भेटतं त्या मित्रांनो. आणि यस मित्रांनो, आपल्या लवकरच 1000 सबस्क्रायबर होणार आहेत फायनली. 2-2.5 वर्षाच्या मेहनतीनंतर एक छोटंसं फल मला भेटेल. आणि आय होप आता 1K झालेत, आपल्या 100K सुद्धा होतील. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी मेहनत करतच राहील आणि तुमच्यासाठी सुंदर सुंदर ब्लॉग येतच राहतील. आणि तुम्हाला माहीत आहे, तुमच्यासाठी मी आहे, माझ्यासाठी तुम्ही आहात. आपल्या चार्लीवर आपले ब्लॉग्स येणार आहेत. आणि आपल्या डेली ब्लॉगचं चॅनलसुद्धा सबस्क्राईब नसेल केला तो सुद्धा करून घ्या. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेल, किंवा तन्मय शिंदे 0060 ब्लॉग्स टाकला तरी येईल, तुम्हाला भेटून जाईल ते. ते सुद्धा बघा. मी त्यावर जेव्हा कधी बाहेर जातो ना तेच ब्लॉग्स असतात, असे डेली ब्लॉग्स वगैरे नसतात. कारण डेली लाईफमध्ये दाखवण्यासारखं असं माझ्या लाईफमध्ये काहीच नाही आहे. यू नो, आय एम मिडल क्लास बॉय, मार काय असणार आहे दाखवायला डेली. आणि हां, तुम्ही गावी जाता, तुम्ही कोणत्या गावच्या शिमग्याला गावी जाताय की नाही नक्की सांगा. बॉसनी सुट्टी दिली आहे की नाही, की बॉसशी भांडून आलात. खूप लोक सुट्ट्या भेटत नाही तर भांडून येतात, काही लोक सुट्टीच टाकतात की आजारी आहे वगैरे आहे असं बोलून. काही लोकांना नाही जमत, काही फॅमिली इश्यूसुद्धा वाचतात आणि जॉबसुद्धा नाही सोडू शकत. तर नक्की कमेंट करून सांगा की आपली ऑडियन्स कुठून बघते ते. हो हो हो, एकदम स्पीडमध्ये असलं, असं एकदम अचानक स्पीड ब्रेकर आला ना की लगेच 5व्यावरनं आपल्याला फर्स्ट घ्यायला यायला लागतो. प्रॅक्टिस असेल तर काही इश्यू नाही, बट इफ बाय चान्स तुम्ही नवीन असाल तर खूप इश्यू होऊ शकतो. आणि पॅनिक सिच्युएशनमध्ये कसं असतो, त्या टायमाला समोर कारवाला होता माझं, समोर स्पीड ब्रेकर आलेला, मी अराऊंड 85-80-90च्या स्पीडला होतो. त्या टायमाला काय गोष्ट असते, तुम्ही बाय चान्स जर रेअर ब्रेक किंवा फ्रंट ब्रेक जास्त चुकीचं दाबलात, म्हणजे तुम्ही फ्रंट ब्रेक समजा 60% दाबलात, रेअर ब्रेक 20% दाबलात, मिसमॅच होऊन गाडी स्किड होऊ शकते, पडू शकते, तुमचा बॅलन्स जाऊ शकतो. बघा, ओव्हरटेक करतोय म्हणून त्याने सिग्नल दिला. खरं सांगू, मला अशी लोकं खूप आवडतात. ओव्हरटेक करा, बिंदास करा, काय प्रॉब्लेम नाही, पण एक सेफ जागा बघून सिग्नल देऊन करा, ज्या भाऊने दिली. आता काही कारवाले असतात, येलो नंबर प्लेटवाले, तर तुम्हाला माहीत आहेत, 1 नंबर नमुने असतात. मी सोकाल्ड सर्वांना नाही बोलत आहेत, काही पर्टिक्युलर लोक असतात त्यांच्यासाठी सांगतो. कधीही गाडी खराब नसते मित्रांनो, चालवणारा खराब असतो. सो हे नेहमी लक्षात असू दे. लोक बोलतात KTM खराब आहे किंवा KTM छपरी आहे, असं काही नाही आहे. चालवणारे छपरी असतात, गाडी कधीही छपरी. अरे बाबा काय यार, चांगल्या नदीची वाट लावतात लोक, कधी सुधारतील देवालाच माहीत. काय रस्ते आहेत यार. हे बघा, हा नॅशनल हायवे आपला, मुंबई गोवा नॅशनल हायवे, आणि त्यावर असे खड्डे आहेत. अरे हा बायपासचा रोड सुद्धा, हा बायपासचा ब्रिज चालू झाला. लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं आठवत नाही मला, पण हा सुद्धा चालू झाला आहे. आणि आता बऱ्यापैकी मुंबई गोवा हायवेचे ब्रिज वगैरे चालू झालेले आहेत. आता त्या दिवशीच कोणते तरी मंत्री सांगत होते की मुंबई गोवा हायवेला अजून काहीतरी कुठेतरी सुधारणा करणार आहेत, अजून कुठेतरी रस्त्यांची कामं कंप्लीट करणार आहेत.
साहेब आधीच हे जे ब्रिजचे बायपासची कामं राहिलेत तीच कंप्लीट करा, त्यानंतर बाकीच्या नंतरच्या गोष्टी बघता येईल. आणि मेन म्हणजे कॉन्क्रीट रोड वगैरे असतात ना, कॉन्क्रीट रोडवर एकदा खड्डा वगैरे पडला ना, मेन म्हणजे पडत तर नाही असं लगेच, बट तुम्हाला माहिती आहे आपण इंडियामध्ये राहतो, तो भेसल ही होणारच. इफ यू नो यू नो. ते लवकरात लवकर रिपेअर केले पाहिजेत, बरोबर. का माहिती आहे, कारण की हे नंतर डांबरीकरण करून कव्हरअप करतात, नो डाऊट, बट ते असे कव्हरअप करतात ना की मित्रांनो, त्याच्यावरनं जर तुमची गाडी गेली आणि इनबॅलन्स झालात, चुम्मेश्वरी डायरेक्ट स्वर्ग. डायरेक्ट स्वर्ग म्हणजे स्वर्ग विषयच नाही मित्रांनो, डायरेक्ट खतम, टाटा बाय बाय. आणि बघितलं असेल तुम्ही फॉरेनचे रोड वगैरे असतात, फॉरेनच्या लोकांना बॅक पेन वगैरे का कमी आहेत, टेन्शन नाही त्या लोकांना. आणि रस्ते चांगले आहेत. आपल्या इथे 10 पैकी 8 लोकांना बॅक पेनचा प्रॉब्लेम आहे गाड्यांमुळे, जे कंटिन्युअसली रायडिंग करतात. मी बाईक रायडर्सच नाही बोलत आहे, जे ऑफिसवर वगैरे सुद्धा डेली जातात लोक बाईक घेऊन, त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो. तो हे जे सर्व देतात ना सामान वगैरे, ते सर्व कोकणात जाणारीच लोक आहेत शिमग्याला. आणि आपल्या कोकणात शिमगा आणि गणपती उत्सव हे खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि मुंबईला इच्छासुद्धा होत नाही हे जेव्हा सण येतात ना, तेव्हा मुंबईला राहायचे. हे गावची ओढ वेगळीच लागते बघा. MH05 आणि MH01 बघा, मुंबईची लोक आहेत. MH01 आणि MH05 आय थिंक कुठचं आहे लक्षात येत नाही मला. MH05 तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. बोलल्याप्रमाणे तेच झालं. आता इंदापूरला पोचतोय आणि ट्रॅफिक बघा, तेच तर आता हे पूर्ण हेच झालं आहे. मित्रांनो तेच सांगितलं की इंदापूरला ट्रॅफिक होणार. लास्ट टाइम पण आपण आलो तर आपल्याला इथं ट्रॅफिक भेटलेली. हो हो ताई बघा, अरे भाई विषयात ताई एकदम रेस खेचतात, रॉंग साईडनी चालल्यात, मधून चालल्यात, प्लस विदाऊट हेल्मेट. मानलं पाहिजे ताई तुम्हाला, हॅट्स ऑफ. ट्रॅफिक बघा. तर रस्ते छोटे असल्यावर नसतो आहेत ना हे ट्रॅफिक होते इथे. हा इंदापूरचा गोष्ट नाही, ही माणगावला पण सेमच परिस्थिती आहे. अरे देवा, पुढे मामा आहेत, काय बोलले नाही बस. नशीब काय बोलले नाही. तर गावच्या साईडला नाही पोलीसवाले एवढं असं काही बोलत, बट तरी पण मित्रांनो भीती तर वाटते ना. आणि आपण चुकीच्या साईडने चाललो आहे आणि ह्या गोष्टीचं मी बिलकुल समर्थन नाही करत की रॉंग साईडने जावं, बट आपल्याकडे ऑप्शन नसलं कारण. हां एक मिनटं थांबा, गाड्या बघायला लागतात. आपल्याकडे ऑप्शन नसलं कारणच तो इथून जावं लागतं. आणि जर ह्या ट्रॅफिकमध्ये थांबलो तर निघणं लय मुश्किल आहे. हे बघा, हे अचानक एक तर न्यूट्रल पडतो ना मध्येच. इंदापूर पूर्ण, इंदापूर पॅक आहे, पूर्ण पॅक आहे. हो हो हो. मित्रांनो तुम्ही कोणत्या रोडने येणार ते नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा ऐकाल तर मुंबई गोवा हायवेनीच आहे आणि रोड फुडून पूर्ण खाली आहे. थोडंसं पाठी बोलतात ना असं की हे इंदापूर किंवा माणगाव ह्या ठिकाणी ट्रॅफिक असणार आहे. आता इंदापूरचा पण हा काय छोटासाच पट्टा आहे, पाठवून घेऊन ते होतं एस टी डेपो तिथपर्यंतच आहे. अरे पुष्पा भाई का स्टॅम्प तेव्हा गाडीवर, पुष्पाचा स्टॅम्प, पुष्पा भाऊ का स्टॅम्प. ब्रँड मित्रांनो, ब्रँड. लोक काय ठेवतील ना काय नाही ठेवतील ते काय बोलणार. काय कोलाड बंजी जम्पिंग. अरे देवा, जागा आहे का कुठं.
एस टी डेपोतनं काढायला लागला. हा इंदापूर एस टी डेपो आहे, ज्यांना माहीत नसेल. कोण उभे केलेत? मला वाटतं टी सी का उभा आहे इथे. हो, ओल्ड बुलेट 350 ओजी बुलेट मित्रांनो. तर बघा, अगरदांडा अजून कोणता गाव इथून? अगरदांडा, तला, मांदाड जायचं असेल तर इथून राईटला जाऊ शकता तुम्ही. आणि रत्नागिरी या साईडला तर सरळ जायचंच आहे आपल्याला. अरे भाई भाई, काय गाडी रंगवली आहे. रत्नागिरीला वगैरे जायचं असेल ना मित्रांनो, पनवेलवरनं एकदम सरळ, कुठे लेफ्ट राईट काय नाही, एकदम सरळ रस्ता पकडत जायचा, कुठे काय रस्ता सोडायचा नाही आपल्याला. पहिलं सांगितल्याप्रमाणे इंदापूरला दोन्ही साईडली ट्रॅफिक आहे, तर पुढे ट्रॅफिक नसेल. जे काय अपडेट आहे ते मी तुम्हाला देतोच. आणि तुमच्या गावी कशा प्रकारे शिमगा मनवला जातो तसं मला नक्की कमेंट करून सांगा. कारण की आमच्या गावात शंकासूर नाही आहेत किंवा पालखीसुद्धा नसते. आमच्या गावी जत्रा असते देवाची वगैरे, आणि आमच्या इथे जत्रकाठी वगैरे असते. तर प्रत्येक गावानुसार बदलतो. कसं माझं कोकणाच्या पायथ्याशी, मी रायगडच्या ठिकाणी माझं गाव आहे, त्यामुळे आमची इथे शंकासूर वगैरे असं येत नाही. जे मंडणगड वगैरे किंवा काय बोलतो गुहागर ह्या ठिकाणी राहतात त्या लोकांच्या इथे शंकासूर वगैरे खूप येतो. रत्नागिरी वगैरे पुढच्या साईडला जी गावं आहेत त्यांच्या इथे शंकासूर वगैरे असते. ही खूप प्रथा आहे, खूप मोठी प्रथा आहे. तर तुमच्या इकडे कसं काय असतं ते मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन माहिती भेटेल. आणि ह्या ब्लॉगमध्ये तर मला वाटत नाही मित्रांनो की मी तुम्हाला दाखवू शकेल होली रिलेटेड, बिकॉज हा ब्लॉग आता मला घरी जाऊन लवकरात लवकर अपलोड करावं लागेल. बाय चान्स अनफॉर्च्युनेटली जर मला नेटवर्क नीट नसेल, गावी नेटवर्क नीट नसतोच, जर नेटवर्क नीट नसेल आणि अपलोड मी नाही करू शकलो आजमध्ये, तर मी ऑफकोर्स ह्यात होलीचे क्लिप्स वगैरे टाकेल. आणि जर आज नेटवर्क असेल तर डायरेक्ट हाच ब्लॉग बघायला भेटेल, जेणेकरून तुम्ही हा ब्लॉग बघून येऊ शकता की ट्रॅफिक वगैरे किती आहे आणि कसं काय आपण येऊ शकतो की नाही येऊ शकतो, जेणेकरून आपण रोड चेंज करू. सिम्पल गोष्ट. आपला मोटो ब्लॉग बनवायचा प्रयत्न काय हेच असतो की लोकांना छोटे मोठे अपडेट्स द्यायचे आणि रायडिंगचे एन्जॉयमेंट द्यायची. आता हे जे आपण मुंबई गोवा हायवेचे अपडेट ब्लॉग्स बनवतो, हे आपण लोकांना अपडेट देण्यासाठी की रस्त्याची कंडिशन काय, रस्त्याने तुम्ही जाऊ शकता की नाही. आणि जे आपले राईड ब्लॉग्स असतात ते फक्त एक एन्जॉयमेंटसाठी लोक बघतात, ते एंटरटेनमेंट पर्पजसाठी बघतात. आणि हा जे आपले ब्लॉग्स आहेत ते एक माहिती म्हणून, जेणेकरून आपण जाणार आहोत त्या ठिकाणी तर आपल्याला आधीच रस्ते माहीत असलेले बरे. आज खूप रायडर्स आहेत, आज बिकॉज संडेसुद्धा आहे, तर संडे राईडलासुद्धा खूप लोक बाहेर निघतात. इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या. चला फटाफट इथून बाहेर पडून घेऊ. माणगावची काय परिस्थिती आहे ते सुद्धा बघूया आपण. मित्रांनो, माणगाव सुद्धा पॅक आहे. नवीन काय त्यात, माणगावला ट्रॅफिक नसणं म्हणजे नवीन गोष्ट आहे, बरोबर ना. मी जर तुम्हाला बोललो असतो मित्रांनो माणगावला ट्रॅफिक नाही आहे, तू काय बोललं असतं, अरे तन्मय यार काय खोटा बोलतोय यार तू. लोकांना हेच वाटणार तन्मय तू खोटा बोलतोय. आणि माणगाव म्हटलं ट्रॅफिक नाही, अशी गोष्ट होऊच नाही शकत ना कधी. माणगाव म्हणजे ट्रॅफिक. जसं बँगलोर म्हटल्यावर आपण बोलतो ट्रॅफिक, तशीच गोष्ट. किंवा पुणे म्हटल्यावर बोलतो मस्तानी, तशीच. मस्तानी म्हणजे खायची मस्तानी बोलतो लोक. परत यार तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. तन्मय अरे कुछ भी बातें करतो यार. लोक परत चुकीचा विचार करतात यार. आपले ब्लॉग फॅमिलीसुद्धा बघतात, त्याच कारणास्तव मला शिव्यासुद्धा बीप कराव्या लागतात. कधी कधी एकदम माहोल गरम होतो तेव्हा मी चुकीने शिव्या देतो, पण मी त्या गोष्टी समर्थन नाही करत. शिवी नाही दिली पाहिजे मित्रांनो. कधी कधी नाही कंट्रोल होत, लोक अशी वागतात ना की त्यात लायकीचे असतात. आपल्याला रॉंग साईडनी जावं लागणार आहे, दुसरा ऑप्शन नाही आहे. आपण बाईकवाले आहोत म्हणून आपण जातोय तरी. इफ आपल्याकडे कार असते ना तर शिव्या खाऊ आपण. आणि कार जर असा सेकंड लँडमध्ये आली जर तर खतम. लोक जीव काढतील ओरडूनच त्याला. आणि बेसिकली कसं माहिती आहे, माणगाव इंदापूर हे जे दोन स्पॉट्स आहेत ना, हे एकदा कवर झाले ना की पुढे, जसं की माझ्या गावच्या पुढे एवढी ट्रॅफिक नसते. कारण माझ्या गावच्या पुढचे जे रस्ते आहेत पूर्ण मख्खन रस्ते आहेत, तर तिथे एवढा ट्रॅफिक लागण्याचा एवढं काय प्रश्न येत नाही. यार हॅट्स ऑफ यार, मला हे ट्रकवाले असतात ना, ठीक आहे शिव्या देतो आपण त्यांना, पण भाई छोट्या ह्याच्यात ना जे गाड्या चालवतात ना हे लोक,
मानलं पाहिजे, खतरनाक. आपल्यासारख्या लोकांना कार चालवायची म्हटली तरी स्पेस पाहिजे. छोट्या छोट्या जागेत आपण काढू नाही शकत, हजार वेळेला विचार करून चालवतो. आणि हे लोक एवढी मोठ्या मोठ्या गाड्या एका हातावर चालवतात ना. स्किल्स आहे भाई, रिस्पेक्ट तो आहे त्यांनी लिए. पण जे कामंसुद्धा करतात त्यासाठी शिव्यासुद्धा आहे त्यांच्यासाठी. आता नको बाहेर नको येऊ, बाहेर नको, जीव काढतील लोक तुझं पाठचे बाहेर आलंच तर. अरे भाई काय विषय, बस येते काय म्हणून ये ना वा. मित्रांनो, ही ऑस्कर मिसल दिसते तुम्हाला. इकडची मिसल तर एवढी खास नाही आहे, ते तुमच्यावर आहे. मी तर सांगेल की नका ट्राय करू, पण तुमच्यावर आहे. पण इकडची जी मटकी भेल बोलतात, मटकी भेल म्हणून, ती खूप चांगली भेल आहे इकडे. ती तुम्ही ट्राय करू शकता. अराऊंड 90 किंवा 100 रुपयाला काहीतरी ती मटकी भेल भेटते. टेस्ट वगैरे एकदम मस्त आहे, सो तुम्ही ती ट्राय करू शकता. आणि ट्राय केली तर एकदा नक्की मला कमेंट करून सांगा की कशी वाटली तुम्हाला ती भेल. यार तिथून बाहेर पडायला लागेल यार, गरमीत बोलणं मुश्किल होईल आणि ट्रॅफिकच आहे तशी पण. सो मित्रांनो, फायनली आपण 2.5-3 तासाच्या प्रवासानंतर पोहोचलेलो आहोत. खालतून गेला तर तुम्ही लोणेऱ्यामध्ये एंटर करता आणि हा नवीन ब्रिज, जसं मी लास्ट व्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे, मी येताना सांगितलं, जाताना मी शूट नव्हतं केलं, मला लक्षात नव्हतं. सो खूप वर्षापासून जो ब्रिज रखडलेला लोणेरेचा, जो लोणेरे बायपास करत होता, तो लोणेरे बायपास करणारा ब्रिज चालू झालेला आहे फायनली खूप दिवसानंतर. इथून तुम्ही आता सरळ हा बायपास, लोणेरे बायपास करून ज्यांना रत्नागिरी ह्या ठिकाणी वगैरे जायचं आहे, ते लोणेरे बायपास करून हा ब्रिज पकडून सरळ जाऊ शकतात टुवर्ड्स टू वीर साईड, जेणेकरून तुम्हाला लोणेरची खालची ट्रॅफिक भेटणार नाही. आणि ज्यांना कोणाला शिवर्धनला वगैरे जायचं आहे त्याने ब्रिज चढू नका, खालतूनच जा आणि तिथून राईट पकडा, जेणेकरून तुम्हाला गोरेगाव थ्रू शिवर्धनला जाता येईल. बिकॉज ब्रिज पकडल्यावर तुम्हाला कुठे ऑप्शन नाही राहत. आणि ऑलमोस्ट मला असं वाटतं 7 ते 8 वर्षानंतर हा ब्रिजचं काम कंप्लीट झालेलं आहे. ब्रिजचं काम करायला कधी खूप टाईमाआधी घेतलेला आणि आता एवढ्या वर्षानंतर जाऊन कंप्लीट झालेला आहे ब्रिज फायनली. आणि हां, आता तेच की लोणेरेला वगैरे काही ट्रॅफिक नव्हती बघितल्याप्रमाणे, माणगावला थोडीशी ट्रॅफिक होती आणि इंदापूरला. तर माझा ऐकाल मित्रांनो, तुम्ही जर रत्नागिरी वगैरे ह्या ठिकाणी जात असाल तर तुम्ही जर खोपोली वगैरे ह्या रोडमध्ये पडण्यापेक्षा सरळ मुंबई गोवा हायवेनीच या. तुम्हाला थोडीफार ट्रॅफिक म्हणजे अराऊंड सांगायचं म्हटलं ना तर 20 ते 25 मिनटाची ट्रॅफिक भेटेल फार टू फार. तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला भेटणारही नाही, सिम्पल गोष्ट. तर ह्याच रोडनी या, तुमचा टाईम पण वाचेल, तुमचे किलोमीटरसुद्धा वाचतील. थोडाफार ट्रॅफिक वगैरे असेल तर कुठेतरी थांबा, जेवून वगैरे का मस्त फ्रेश वगैरे व्हा, त्यानंतर रिटर्न प्रवासाला लागा. स्वतः माझा नेटवर्क वगैरे कसं आहे त्यानुसार मी ब्लॉगचं तर समजेल, ब्लॉग मी आता अपलोड करू शकेल की नाही. आणि पॉसिबल आज नाही झालं तर मी प्रॉपर होलीचे वगैरे क्लिप्स टाकूनच मी ब्लॉग अपलोड करेन. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तरी सांगा, नसेल आवडलं तरी सांगा काय कारण आहेत, आपण त्यावर चेंजेस करू जेणेकरून तुम्हाला अजून चांगले ब्लॉग्स भेटतील. आणि व्हिडिओ क्वालिटी किंवा ऑडिओ क्वालिटी कशी होती ते सुद्धा सांगा. सो भेटू आपण परत एकदा नवीन कोणत्या तरी कॉन्टेंटसोबत, नवीन कोणत्या तरी व्हिडिओसोबत. टिल दॅन बाय बाय, टेक केअर अँड जय महाराष्ट्र. आणि तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला होली व शिमगा सणाच्या हार्दिक शुभेच्छा. whatever, please sir, I want to reach 1 million.